नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापुरात तांब्याच्या बंब चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, 1,40,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी। जिल्ह्यातील विविध ठिकाणी तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक करून त्यांच्याकडून 1,40,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईत 80,000 रुपये किमतीचे 8 तांब्याचे बंब आणि चोरीसाठी वापरलेली 60,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। जिल्ह्यात वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार निरीक्षक कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथकं तयार करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि विशाल खराडे यांना गुप्त माहिती मिळाली की पोलीस अभिलेखावरील आरोपी स्वप्नील आनंदा सोनाळे व त्याचे साथीदार यांनी चोरी केलेले बंब त्यांच्या घरात लपवले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे आणि त्यांच्या पथकानं सापळा रचून पुढील आरोपीला ताब्यात घेतलंय। यामध्ये स्वप्नील आनंदा सोनाळे वय 23 राहणार गोकुळ शिरगाव तालुका करवीर, राज शिवाजी धामणेकर वय 19 राहणार उतळाईवाडी व एक अल्पवयीन बालक या आरोपींवर गोकुळ शिरगाव, राजारामपुरी आणि करवीर पोलीस ठाण्यातील विविध गुन्हे दाखल असून त्यांच्यावर कलम 379 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे आणि शिवानंद मठ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।